परत कृष्ण आणि अर्जुनची. कृष्ण आणि अर्जुन एकदा गावात फिरत असतात आणि ते फिरता फिरता एक भिकारी दिसतो. अर्जुन म्हणतो, अरे हे भिकारी, तू का असा इथे उभा आहेस? हे घे, नाणी घे, जा. तो नाणी घेतो आणि हा जाम खुश होतो. भिकारी, त्याला सोन्याची नाणी मिळाली. तो जाऊन त्याच्या घरी माठामध्ये ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी उठतो, सकाळी बघतो तर ती बायको माठ घेऊन नदीवर गेले असते पाणी भरायला आणि ते नाणी निघून जातात पाण्यात. हा परत भिकारी म्हणतो, अरे माझ्याकडे पैसे नाही, परत बसतो रस्त्यावर. तिकडून कृष्ण आणि अर्जुन परत येतो. अर्जुन म्हणतो, अरे तुला मी नाणी दिली होती, परत तू भीक मागतोय? तो म्हणतो, सर ती नाणी माझी वाहून गेली पाण्यात. तो ठीक आहे, हे घे, 2 सोन्याची बिस्किट त्याला देतो. तो भिकारी एकदम खुश होतो, जातो घरी. पण रात्री काय, एक चोर येतो आणि ते सोन्याची बिस्किट घेऊन जातो. हा परत रडतो, परत रस्त्यावर बसतो. तिसऱ्या दिवशी कृष्ण आणि अर्जुन परत येतात. तेव्हा कृष्ण म्हणतो, थांब अर्जुना, आता मी काहीतरी करतो. तो जाऊन त्याला 2 छोटे आणे देतो. आणे, पैसे असतात ना, त्याला आणे म्हणायचे. त्याला आणे देतो आणि म्हणतो, जा. हा जो भिकारी आहे तो खुश होतो, पण म्हणतो, या 2 आण्यामध्ये काय येणार आहे मला? काही नाही येणार. मग तो एका गरीब माणूस बघतो, त्याला खूप भूक लागली असते. तो त्याला 2 आणे देतो आणि म्हणतो, जा, पोट भरून खा, हे म्हणतो आणि घरी जातो. तर चालता चालता पाण्यात त्याला ती 2 नाणी दिसतात. आणि तो चोर आहे, तो चोर त्यासमोरून धावत निघून जातो. त्याच्या खिशातून ते 2 सोन्याचे बिस्किट असतात ना, ते पण मिळतात आणि हा एकदम खुश होतो. मग अर्जुन बघतो सगळे. अर्जुन म्हणतो, कृष्ण, मी त्याला एवढं दिलं, त्याला काहीच नाही वाटलं, पण तू काय दिलं की लगेच त्याचं काय परत झालं, असं कसं? कृष्ण बोलतो, मित्रा अर्जुना, तू जेव्हा त्याला सोन्याची नाणी दिली, सोन्याची बिस्किटं दिली, तेव्हा त्यांनी त्याचा स्वतःचा विचार केला. मी जेव्हा त्याला 2 आणी दिली, त्यांनी दुसऱ्याचा विचार केला. त्यांनी विचार केला की हा माणसाला भूक लागली आहे, तर आपण याला आपले पैसे देऊ. जो दुसऱ्यांचा विचार करतो, मी त्याचा विचार करतो. म्हणून या गोष्टीचा बोध काय? नेहमी दुसऱ्यांचा विचार करा. तुमच्या मित्रमैत्रिणीचा विचार करा. कोणाकडे पेन्सिल नसेल, कोणाकडे वही नसेल, तुमची द्या, शेअर करा. तुम्ही जर डबा आणला कधी, किंवा आपलं मिड डे मील असतं, तुम्ही चांगली वांग्याची भाजी घरून तुमच्या आईनी वांग्याची भाजी बनवली असेल, तुझ्या मित्राकडे बाजूवाल्याकडे मैत्रीकडे जर भाजी नसेल, भाजी शेअर करा. गावात छान वागा, सगळ्यांशी गोड वागा आणि दुसऱ्यांचा विचार करा. आवडली स्टोरी? खूप आवडली? काय वाजवा.